अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. दुर्योधन आपल्या सैन्यातील सर्व योद्ध्यांना सांगतो की तुम्ही सर्वजण आपापल्या ठिकाणी ठामपणे उभे राहा आणि सर्वांनी मिळून केवळ भीष्म पितामहांचे रक्षण करा. प्रत्येक संघ, कुटुंब, संस्था यामध्ये एक मार्गदर्शक असतो. त्याचे संरक्षण आणि सन्मान करणं खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ पालक, गुरु, वरिष्ठ यांचं मार्गदर्शन टिकवून ठेवणं हे यशासाठी महत्त्वाचं आहे. यथा भागमवस्थिताः म्हणजे प्रत्येकाने आपली जागा आणि जबाबदारी ओळखून ती निष्ठेने पार पाडावी. आपल्या आयुष्यातील भूमिका विद्यार्थी असू देत, पालक, कर्मचारी कुणीही असू देत, समजून जबाबदारीने वागणं अतिशय महत्त्वाचं असतं. सर्वांनी मिळून एकत्र येऊन एका उद्दिष्टासाठी कार्य केल्यास विजय नक्कीच शक्य होतो. उदाहरणार्थ एखाद्या समूहाने एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास जास्त चांगले निकाल मिळतात. संकटाच्या वेळी एकट्याने नाही तर समूहाने निर्णय घेणं अधिक प्रभावी ठरतं. कुटुंबात एखादं कठीण संकट आल्यावर सर्वांनी एकत्र राहून तो सामना करावा. संपूर्ण सैन्याने फक्त भीष्मांचे रक्षण करावं ही कल्पना आपल्याला शिकवते की लक्ष एकाच मुख्य गोष्टीवर केंद्रित करावं. एकाच ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास यश जवळ येते. नेतृत्व जेव्हा संकटात असतं तेव्हा इतरांनी अधिक जबाबदारी घ्यावी. ज्यावेळेस आपल्या गुरु, पालक, शिक्षक थकलेले असतात तेव्हा आपण पुढाकार घ्यायला हवा. भीष्म हे केवळ एक योद्धा नाहीत, ते एक मूल्य आहेत. ते टिकवणं म्हणजे आदर्शाचा आदर करणं. आपली संस्कृती, धर्म, नीती यांचं रक्षण करणं ही आपली खूप मोठी जबाबदारी असते. हा श्लोक आपल्याला काय बरं बोध देतो तर एकतेने कार्य करा, आपली भूमिका समजून जबाबदारीने वागा आणि आपल्या नेतृत्वाचं व मार्गदर्शक मूल्यांचं रक्षण करा. श्रीकृष्णार्पणमस्तु.